नमस्कार. मी सावरकर वक्तृत्व स्पर्धा वर्ष 9वे. माझं नाव सारंग चिंचणीकर आणि माझ्या वक्तृत्वाचा विषय सोशल मीडिया प्रभाव आणि परिणाम. माणसाला उपजतच मिळालेली एक नैसर्गिक देणगी म्हणजे संभाषण कला आणि या संभाषण कलेच्या जोरावरच माणूस इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळा ठरतो. त्याच वैशिष्ट्याबरोबर आणि उपजत असलेल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर माणसांनी युगानुयुगे जे काही स्वतःमध्ये स्थित्यंतर घडवत आणले, त्याचा एक स्पष्ट परिणाम आपल्याला दिसतो. तो म्हणजे आत्ताचा सोशल मीडिया. आणि होय, माझ्या वक्तृत्वाचा विषय सोशल मीडिया एवढा करता, की सोशल मीडियाच्या जोरावर माणसांनी त्याच्या बौद्धिक आणि सामाजिक स्तरावर प्रचंड प्रकारे फरक पडलेला आहे. सोशल मीडियाचा प्रभाव आणि परिणाम हा कुठे-कुठे होतोय, असं जर बघायला गेलं, तर साधारणपणे आपल्याला असं दिसेल, की अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक समाजाच्या स्तरावर आणि वेगवेगळ्या अभिलेखांमध्ये हा स्थित्यंतर किंवा हा फरक पडलेला आहे किंवा याचा प्रभाव पडलेला आहे, असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. अगदीच उदाहरण द्यायचं झालं, तर अगदी पूर्वी आपण लहान असताना किंबहुना, की ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता, म्हणजे साधारण 40 वर्षापूर्वी. अगदी लहान मूल ज्यावेळी झोपायचं, त्यावेळी त्याची आई त्याला सांगायची, "अरे रडू नको बरं का रे, कोणीतरी काका येऊन पकडून नेईल." पण आता ती परिस्थिती बदलली आहे. आता आपण सगळीकडे बघतो, लहान मुलं जर रडत असेल किंवा ते दंगा करत असेल, त्याच्या हातामध्ये एक मोबाईल दिला जातो. ते बिचारं पोरगं त्या मोबाईलवर खेळतं आणि स्वतःला शांत करतं. हा झाला एक सोशल मीडियाचा प्रभाव. कारण तो मोबाईलवर काय बघतो, कुठलेतरी जिंगल टून्स, कुठलेतरी कार्टून, असं त्याच्या बुद्धिमत्तेला, त्याच्या वयाला साजेसे ते बघतो. जे त्याच्यापर्यंत पोहोचतं, तो हा सोशल मीडिया. या सोशल मीडियाचा परिणाम आपण जर बघायला गेलं, प्रभाव आपण जर बघायला गेलं, हा प्रभाव जास्तीत जास्त पडला म्हणजे साधारण 2019 मधल्या दुर्दैवी कोरोनाच्या काळामध्ये. त्यावेळी जर बघायला गेलं आपण, तर क्लासेस बंद होते, शाळा, कॉलेजेस बंद होते. अनेक महिने, 5-5, 6-6 महिने काय किंबहुना वर्षभर बंद होतं. वर्षानुवर्षे हे जे क्लासेस चालले, हे सगळे ऑनलाईन कन्व्हर्ट झाले. प्रत्यक्ष क्लासेस किंवा प्रत्यक्ष वर्ग भरायच्या ऐवजी मुलांनी मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर क्लासेस अटेंड केले, लेक्चर्स अटेंड केले. हे सगळं कशामुळे शक्य झालं? तर सोशल मीडियामुळे. एवढंच काय, सांगीतिक क्षेत्रामध्ये एवढे बदल झाले, की अक्षरशः ऑनलाईन आपल्याला आज मैफिली बघता येतात. आज या सोशल मीडियामुळे एकेकाळी जे शक्य नव्हतं, एकेकाळी जे आपलं सामान्य कलाकार जे आपल्याला बघायला किंवा ऐकायला संगीत क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये दुरापास्त झालं होतं किंवा फारसे मिळत नव्हते. या सगळ्यांची कला किंवा हे सगळे कलाकार ऐकायला, प्रत्यक्ष अनुभवायला सोशल मीडियासारखा एक अत्यंत प्रगल्भ असं प्लॅटफॉर्म किंवा एक प्रत्यक्ष क्षेत्र आपल्याला मिळालेलं आहे किंवा मीडिया आपल्याला मिळालेलं आहे, ज्याच्यामुळे हे कलाकार आणि ही कला सामान्य माणसाच्या आवाक्यात आली, सामान्य माणसापर्यंत येऊन पोहोचली. सोशल मीडियाचा प्रभाव हा राजकारणामध्ये तर अत्यंत प्रखर झालाय असं मला वाटतं. काही वर्षापूर्वीचं असलेलं राजकारण आणि आत्ताचं चाललेलं राजकारण याच्यामध्ये सोशल मीडियामुळे निश्चितच सकारात्मक फरक पडलाय असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण पूर्वी कुठल्यातरी एका समाजाच्या चौकटीत आज बंदिस्त असणारे हे राजकारण आज सर्वसामान्यांपर्यंत येऊन पोहोचलंय. अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत येऊन पोहोचलंय आणि त्याला अक्षरशः स्पष्टपणे कारणीभूत झालेला आहे हा सोशल मीडिया. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभाव हा सामाजिक क्षेत्रावर पडायचं प्रमुख कारण म्हणजे राजकारणामध्ये झालेली जी चांगली सुस्थित्यंतर आहे, त्याच्यामुळे हा परिणाम पडलाय असं माझं वैयक्तिक मत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 2 वैचारिक स्पष्ट भेद आहेत. भेद नाही म्हणता येणार, 2 वैचारिक स्पष्ट आलेख आहेत. एक आहे, की त्यांची क्रांती ही सशस्त्र क्रांती होती आणि त्यांचे शास्त्राधारित विचार हे सुशास्त्राधारित विचार होते. सोशल मीडिया हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सुशास्त्राधारित विचारांचाच एक परिणाम आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. या सोशल मीडियाचा प्रभाव सर्व क्षेत्रावर पडला आहे. अगदी वैयक्तिक माणसाच्या दैनंदिन जीवनापासून ते वैद्यकीय क्षेत्रापर्यंत सुद्धा सोशल मीडियाचा प्रभाव पडलेला आहे. एवढंच काय, संरक्षण खातं, पोलीस दल याच्यामध्ये सुद्धा सोशल मीडियाचा प्रभाव पडलाय. एक प्रकारे मी असं म्हणेन, की सोशल मीडिया हे माणसाच्या हाती सापडलेला एक अलिबाबाचा दिवा आहे.
पूर्वीच्या काळी आपण ऐकलं ना, की अलीबाबा तो दिवा घासायचा. दिवा घासला की एक राक्षस यायचा आणि तो राक्षस म्हणायचा, "बोल मेरे आका." की तो आका त्याला काही आणून द्यायचा. तो आका सांगायचा आणि तो राक्षस त्याला काही आणून द्यायचा त्याच्या आकाला. अगदी तसंच झालंय. तुम्ही मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही टाइप करा. तुमच्या समोर सोशल मीडिया काही क्षणार्धामध्ये अख्खी दुनिया तुमच्या समोर आणून उभी करतो. आपल्या लहानपणी किंवा पूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता, सोशल मीडिया नसताना उपलब्ध नसणारे अनेक पिक्चर्स, अनेक चित्रपट, नाटकं, सांगीतिक कार्यक्रम एवढंच काय अनेक जगातल्या घडामोडी या अक्षरशः क्षणार्धामध्ये आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. हा आहे सोशल मीडियाचा पडलेला प्रभाव आणि त्याचा झालेला हा परिणाम. एक मात्र गोष्ट खरी, की काही हे परिणाम चांगले किंवा वाईट हे मात्र ज्याचं त्याने वापरावर ठरवायचं असतं. सोशल मीडियाचा परिणाम जर अगदीच विचारात घ्यायचं झालं उदाहरणादाखल, तर पोलीस खातं, संरक्षण खातं किंवा वैद्यकीय खातं, अगदी शैक्षणिक खातं. सोशल मीडियामुळे मिळणारे चांगले, त्याचे सुपरिणाम आणि दुष्परिणाम हे मात्र दोन्ही विचारात घ्यायला हवेत. हे जर आपण विचारात घेतले नाहीत, तर आज आपल्या हातात असलेला हा अलीबाबाचा दिवा कदाचित आपलं नुकसान पण करू शकतो. पण हो, तो जितका फायदेशीर आहे ते आपणच ठरवायचे. कारण स्वातंत्र्यवीरांच्याच भाषेत जर बोलायचं झालं, तर देह आणि देव याच्यामध्ये देश येतो आणि आपण जर या सोशल मीडियाचा योग्य परिणाम जर किंवा योग्य वापर करून घेतला, तर आपण एक सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून या देशाचे पाईक नक्की ठरू शकतो. धन्यवाद.